रत्नागिरीतल्या संगमेश्वर एसटी स्टँड परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली। संगमेश्वर एसटी स्टँड पासून मुंबईच्या दिशेकडे वाहनांच्या सकाळी 6 पासून रांगा लागल्या। रायगडमध्ये नागोठणे ते कोलाड दरम्यानही मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावरही लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्यात। 1 मेचा महाराष्ट्र दिनी पुणे मुंबईकर गावाकडे निघाल्यानं गर्दी झाली। तर संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। कोकणातच मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड दरम्यान सुद्धा मुंबई गोवा महामार्ग जाम झालेला आहे। मोठ्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लांबच्या लांब लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे पुणे सोलापूर मार्गावर सरडेवाडी टोलवर सुद्धा ही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते। तर एकीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी, दुसरीकडे संगमेश्वर नागोठणे ते कोलाड या दरम्यान सुद्धा वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। तर रुपाली पाटील यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। तर रुपाली ठोंबरे पाटील यांचं हे ट्विट, जागो मोहन प्यारे पोलीस वाहतूक विभाग, उष्णता भयंकर त्यात वाहतूक कोंडी प्रश्न। कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग आहे ना, त्यावर वाहतूक अधिकारी आहेत। काम कर्तव्यनिष्ठ चोख केलं तर रस्त्यावर उतरा। वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी नाही, नुसता दंड वसुलीसाठी उतरवणं चुकीचं आहे। नागरिकांना त्रासात टाकण्यापेक्षा त्यांना सुरळीत सुविधा देणं वाहतूक पोलिसांचं कर्तव्य आहे।